चांदणी. आज रात्री पुन्हा जागलो. एकूण एक चांदणी मोजली. पण काहीतरी चूक असावी, कारण एक चांदणी कमी पडली. उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे सारे आकाश शोधले, पण चांदणी काही सापडली नाही. ती चांदणी कुठे गेली? की चंद्राआड लपली? हाच एक प्रश्न मनात रुतून बसला. हरवलेली चांदणी तीच तर नसावी, जी कालच पाहिली आणि पाहिल्या पाहिल्या आवडली. ती सर्वांपेक्षा वेगळी होती. अधिक तेजाने चमकत होती. तिच्या तेजाने आजूबाजूची एकही चांदणी दिसत नव्हती. ती कुठल्याच राशीची नव्हती. एकटीच मुक्त स्वच्छंदी होती. स्वयंप्रकाशित, तेजस्वी आणि दुसऱ्याला प्रकाशित करणारी होती. मन आले भानावर रात्र केव्हाच सरली होती. सृष्टीला जाग आली होती. पहाट आता झाली होती. थोड्याच वेळात तो येणार होता. आकाश सारे पुसणार होता. साऱ्या चांदण्या विरघळणार होत्या. जगावर तो राज्य करणार होता. साऱ्या चांदण्या निघून जाणार. मग ती हरवलेली कुठे असणार? तिची पुन्हा काळजी वाटू लागली आणि पुन्हा तिला शोधू लागलो. तोच दूरवर एक प्रकाश दिसला. तीच चांदणी होती. आकाश सोडून ती आता धरतीवर राहायला आली होती. आकाश सोडून ती आता धरतीवर राहायला आली होती. सारंग.